वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहणार आहोत. विषय आहे अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स. 49 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 24 फेब्रुवारी 2026ची, म्हणजे याच वर्षीची 12वी बोर्डची प्रश्नपत्रिका आहे. इथे दिनांक दिलेली आहे 24 फेब्रुवारी 2026. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. नमुना प्रश्नपत्रिका म्हणून 11वीच्या विद्यार्थ्यांना पुढे 12वीला ही उपयोगी आहेच. ज्या विद्यार्थ्यांनी आत्ता 12वीची परीक्षा दिलेली आहे त्यांनी आपली उत्तरं चेक करून घ्या. ही प्रश्नपत्रिका यापूर्वीच मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. आता आपण उत्तरं कशी आहेत किंवा उत्तरं कशी लिहायची होती, तुमची चूक आहेत की बरोबर आहेत ते चेक करून घ्या. त्याचप्रमाणे ही प्रश्नपत्रिका 2026ची आहे, पण 2021पासून हा अभ्यासक्रम सुरू झाला तेव्हापासूनच्या प्रत्येक वर्षातल्या 2 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. आणि 4थी महत्त्वाची सूचना, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. 1 ते 6 प्रश्न आहेत या प्रश्नपत्रिकेत, तर प्रमुख प्रश्न आहे नवीन पानावर, पण उपप्रश्न एकाखाली एक लिहिले तरी चालेल. या प्रश्नपत्रिकेत एकूण 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, खूप मोठा व्हिडिओ होईल, तुम्हाला पाहायलाही कंटाळा येईल. म्हणून मी त्याचे 3 भाग केलेत. प्रत्येक भागामध्ये 2-2 प्रश्न सोडवलेले आहेत. आज आपण भाग पहिल्यामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवणार आहोत आणि पुढील दुसरा आणि तिसरा भाग उद्या परवा मी लगेच पोस्ट करणार आहे. त्यासाठी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल हा पर्याय सिलेक्ट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल यूट्यूबकडून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. चला तर पाहूया पहिला आणि दुसरा प्रश्न कसा सोडवायचा. प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न जो आहे तो वस्तुनिष्ठ प्रश्न असतो, 20 गुणांचा. त्यात अ, ब, क, ड असे 5-5 गुणांचे 4 प्रश्न असतात. त्यातला अ प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा, 5 गुण आहेत. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध विभाजन पद्धत. तर स्थूल अर्थशास्त्राचा संबंध कशाशी आहे, रिकाम्या चौकटीमध्ये अचूक उत्तर लिहायचं आहे. ते येणार आहे समग्र पद्धत किंवा राशी पद्धत लिहिलं तरी चालेल, पण समग्र पद्धत योग्य. 2. किंमत वाढ, रिकामी चौकट आहे. किंमत घट, पुरवठा संकोच. तर किंमत वाढ नंतर रिकाम्या चौकटीमध्ये येणार आहे पुरवठा विस्तार. 3. मीठ जीवनावश्यक वस्तू. तर हिरा कोणती वस्तू आहे ते चौकटीत लिहायचं, ती लिहायचं चैनीची वस्तू किंवा विलासी वस्तू, पण चैनीची वस्तू हा शब्द योग्य. 4. रिकामी चौकट आहे मूळ वर्षाची किंमत. P1 चालू वर्षाची किंमत. आता P1 चालू वर्षाची किंमत आहे तर मूळ वर्षाच्या किंमतीला म्हणतात P0. आणि शेवट नाणे बाजार, अल्पकालीन निधी. रिकामी चौकट आहे दीर्घकालीन निधी, तर तिथे उत्तर येणार आहे भांडवल बाजार, दीर्घकालीन निधी. ब प्रश्न आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, 5 गुण आहेत आणि 5 आर्थिक पारिभाषिक शब्द लिहायचे. क्रमांक 1. वस्तूतील मानवी गरज भागविण्याची असलेली क्षमता, त्याला म्हणायचं उपयोगिता. 2. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन करणारी अर्थशास्त्राची शाखा, त्याला म्हणायचं सूक्ष्म अर्थशास्त्र. 3. स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च, त्याला म्हणायचं एकूण स्थिर खर्च किंवा स्थिर खर्च असं लिहिलं तरी चालेल. 4. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च, त्याला म्हणतात विक्री खर्च. आणि शेवट सरकारचे महसुली उत्पन्न व सरकारचा महसुली खर्च या दोन्ही बाबी समान असणारे अंदाजपत्रक, त्याला म्हणतात समतोल अंदाजपत्रक. क प्रश्न आहे विसंगत शब्द ओळखा, म्हणजे शब्दांचा गट दिलाय, त्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे, 5 गुण. 1. उपयोगितेचे प्रकार दिलेले आहेत. स्थल उपयोगिता, रूप उपयोगिता, काल उपयोगिता, वस्तू उपयोगिता. या गटात न बसणारा शब्द आहे वस्तू उपयोगिता, कारण बाकीचे उपयोगितेचे प्रकार आहेत, वस्तू उपयोगिता प्रकार नाही. 2. पुरवठा नियमाचे अपवाद.
गिफेन वस्तू, श्रमाचा पुरवठा, नाशवंत वस्तू, दुर्मिळ वस्तू. आणि या गटात न बसणारा शब्द आहे गिफेन वस्तू, कारण तो मागणीच्या नियमातला आहे, पुरवठ्याच्या नियमातला नाही. 3. विक्री खर्च, मोफत भेटवस्तू, पेटंट, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन. गटात न बसणारा शब्द आहे पेटंट. हा गटात बसत नाही कारण तो विक्री खर्चाचा प्रकार नाही आहे. 4. मागणीचे निर्धारक घटक, उत्पन्न, उत्पादन खर्च, लोकसंख्येचे आकारमान, किंमत. आणि या गटात न बसणारा शब्द आहे उत्पादन खर्च. तो मागणीचा निर्धारक घटक नाही तर पुरवठ्याचा आहे. 5. निर्देशांकाचे प्रकार, निवड निर्देशांक, किंमत निर्देशांक, मूल्य निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक. आणि गटात न बसणारा शब्द निवड निर्देशांक, कारण हा निर्देशांकाचा प्रकार नाही. ड प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. 5 गुण आहेत. 1. य अक्षास समांतर असणारा मागणी वक्र. पर्याय दिलेले आहेत. अ. संपूर्ण अलवचिक मागणी, ब. कमी लवचिक मागणी, क. संपूर्ण लवचिक मागणी, ड. एकक लवचिक मागणी. आणि पर्याय 1 क ड, 2 ब ड, 3 अ ब क आणि 4 फक्त अ. आता य अक्षाला समांतर असणारा मागणी वक्र जो आहे तो आहे फक्त अ, म्हणजे संपूर्ण अलवचिक मागणी वक्र. क्रमांक 2. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम. अ. सीमांत प्राप्ती, ब. सीमांत खर्च, क. सरासरी प्राप्ती, ड. एकूण प्राप्ती. पर्याय 1 अ ब क, 2 अ क ड, 3 फक्त क, 4 फक्त ब. आणि अचूक उत्तर आहे फक्त क, म्हणजे सरासरी प्राप्ती. क्रमांक 3. किंमत निर्देशांकाचा अयोग्य संबंध असलेली विधाने शोधा. इथे अयोग्य संबंध लक्षात ठेवा. अ. निर्देशांकाचे भौगोलिक साधन आहे. ब. हवेच्या दाबातील बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. क. आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप निर्देशांकात केले जाते. ड. निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो. पर्याय 1 क ड, 2 अ ब, 3 ब क, 4 अ ब क ड. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ ब, म्हणजे निर्देशांकाचा संबंध नाही आहे तिथे. अ ब. क्रमांक 4. सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो. अ. रोजगार निर्मिती, ब. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था, क. कल्याणकारी उपाययोजना, ड. वस्तू व सेवांची निर्यात. पर्याय 1 क ड, 2 अ ब, 3 फक्त ब आणि 4 अ क ड. उत्तराचा अचूक पर्याय आहे फक्त ब, म्हणजे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था हे अनिवार्य कार्य आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा. स्पर्धात्मक मागणीची उदाहरणं. अ. चहा कॉफी, ब. मोटारगाडी पेट्रोल, क. साखर गूळ, ड. पेनशाई. पर्याय 1 अ ब क, 2 अ क, 3 ब क, 4 अ ब क ड. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ आणि क. हे एकमेकांना पर्यायी वस्तू आहेत, चहा कॉफी आणि साखर गूळ, म्हणून त्यांच्यात स्पर्धात्मक मागणी असते. प्रश्न क्रमांक 2. आता एकूण प्रश्न दुसरा जो आहे तो 12 गुणांचा आहे. अ 6 गुणांचा आणि ब 6 गुणांचा. हा अ प्रश्न आहे 6 गुणांचा. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायच्या 5 पैकी. म्हणजे संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला 1 गुण, असं प्रत्येक संकल्पना 2-2 गुणांची. 3 सोडवायच्या 6 गुण. क्रमांक 1. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन दिले. 2. भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले. 3. गोपालने तांदूळ, गहू, कापूस, ज्वारी इत्यादी पिकांच्या 2016 सालच्या व 2020 सालच्या एकूण उत्पादनाची माहिती संकलित करून निर्देशांक मोजला. 4. वस्तूची किंमत 40% घटल्यामुळे वस्तूच्या मागणीमध्ये 40% वाढ झाली. 5. टीनाने 50,000 रुपयाची एकरकमी रक्कम 1 वर्षाकरिता बँकेत जमा केली. आपण संकल्पना ओळखून स्पष्टीकरण पाहूया. क्रमांक 1. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. उत्तर अ. उदाहरणातील संकल्पना उत्पादन घटकांचे मोबदले देणे. ब. संकल्पनेचे स्पष्टीकरण. वस्तूंच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादन घटक आवश्यक असतात. या उत्पादन घटकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल उत्पादकाकडून अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे मोबदले प्राप्त होतात. क्रमांक 2.
भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले. उत्तर उदाहरणातील संकल्पना आयात व्यापार किंवा विदेशी व्यापार लिहिले तरी चालू शकेल, पण आयात व्यापार योग्य. संकल्पनेचे स्पष्टीकरण. एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. क्रमांक 3. गोपालने तांदूळ, गहू, कापूस, ज्वारी इत्यादी पिकांच्या 2016 सालच्या व 2020 सालच्या एकूण उत्पादनाची माहिती संकलित करून निर्देशांक मोजला. उत्तर उदाहरणातील संकल्पना आहे संख्यात्मक निर्देशांक किंवा कृषी उत्पादन निर्देशांक. पण संख्यात्मक निर्देशांक योग्य आहे, पण काही विद्यार्थी कृषी उत्पादन निर्देशांक लिहू शकतात, तर ते सुद्धा बरोबर आहे. आता त्याचंच दोन्ही पण स्पष्टीकरण घेऊया. संख्यात्मक निर्देशांक याला प्रमाणबद्ध निर्देशांक असेही म्हणतात. अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल संख्यात्मक निर्देशांक मोजते. आता दुसरी संकल्पना होती ना कृषी निर्देशांक. संकल्पनेचे स्पष्टीकरण. 2 कालावधीत कृषी क्षेत्रातील विविध पिकांच्या उत्पादनातील बदल मोजणारा निर्देशांक म्हणजे कृषी उत्पादन निर्देशांक होय. दोन्हीपैकी कोणतंही लिहिलं तरी बरोबर येईल किंवा दोन्ही लिहा. 4. वस्तूची किंमत 40% घटल्यामुळे वस्तूच्या मागणी 40%ने वाढ झाली. उत्तर उदाहरणातील संकल्पना आहे एकक लवचिक मागणी. स्पष्टीकरण पाहूया त्याचं. एकक लवचिकता. जेव्हा किमतीतील शेकडा बदल आणि मागणीतील शेकडा बदल समान असतात तेव्हा मागणीची किंमत लवचिकता 1 असते. या उदाहरणामध्ये 40% किंमत घटली आणि 40% मागणीत वाढ म्हणजे किंमत आणि मागणीतला समान बदल आहे, म्हणून एकक लवचिक मागणी. 5. टीनाने 50,000 रुपयाची एक रकमी रक्कम 1 वर्षाकरिता बँकेत जमा केली. उत्तर उदाहरणातील संकल्पना मुदत ठेव फिक्स डिपॉझिट. संकल्पनेचे स्पष्टीकरण. मुदत ठेवी या ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. जेव्हा विशिष्ट रक्कम ठेव म्हणून बँकेत जमा केली जाते तेव्हा त्यास मुदत ठेवी असे म्हणतात. अशा ठेवी 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 5 वर्षासाठी ठेवल्या जातात. ज्या कालावधीसाठी ठेव ठेवलेली आहे त्या ठेवीवरील सर्व रक्कम व्याजासहित कालावधी संपल्यानंतर काढता येते आणि म्हणूनच मुदत ठेवीवरील व्याजाचा दर इतर ठेवींच्या तुलनेत सर्वात अधिक असतो. वरील उदाहरणात टीना एक रकमी 50,000 रुपये रक्कम 1 वर्षाकरिता बँकेत जमा करते, म्हणजेच मुदत ठेव म्हणून आपली रक्कम जमा करते. प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 फरक सोडवायचे. 6 गुण म्हणजे एका फरकाला 2 गुण म्हणजे फरकामध्ये 2-2च मुद्दे लिहायचे. 1. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. 2. मागणीतील वृद्धी आणि मागणीचा विस्तार. 3. सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. 4. साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. 5. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. फरक लिहिताना 2 भागामध्ये लिहायचा आहे. एक सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसऱ्या भागामध्ये स्थूल अर्थशास्त्र. फरकाचा पहिला मुद्दा आहे अर्थ. मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. कार्ल शॉपिरो यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. फरकाचा दुसरा मुद्दा आहे व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीत वस्तूंच्या व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत यांचा समावेश होतो. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीत उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समग्र लक्ष सिद्धांत यांचा समावेश होतो. दुसरा फरक आहे मागणीचा विस्तार, मागणीची वृद्धी. अर्थ. इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी जास्त होते, त्यास मागणीचा विस्तार म्हणतात. किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत झालेल्या अनुकूल बदलांमुळे जास्त होणाऱ्या मागणीला मागणीची वृद्धी म्हणतात. 2. समतोल बिंदू. मागणीच्या विस्तारात किंमत व मागणीचा नवीन समतोल बिंदू त्याच मागणी वक्रावर डावीकडून उजवीकडे वरून खाली सरकतो. मागणीच्या वृद्धीत किंमत व मागणीचा नवीन समतोल बिंदू नवीन मागणी वक्रावर डावीकडून उजवीकडे स्थानांतरित होतो. फरक स्पष्ट करा. तिसरा सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती. फरकाचा पहिला मुद्दा अर्थ. प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजे सरासरी खर्च होय. प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती होय. फरकाचा दुसरा मुद्दा सूत्र. सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण नगसंख्या. सरासरी प्राप्ती बरोबर एकूण प्राप्ती भागिले एकूण नगसंख्या. चौथा फरक आहे साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. अर्थ.
प्रत्येक वस्तूला समान महत्त्व देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक म्हणजे साधा निर्देशांक होय. प्रत्येक वस्तूला योग्य भार किंवा महत्त्व देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक म्हणजे भारान्वित निर्देशांक होय. स्वरूप: साध्या निर्देशांकाचे मापन तुलनेने अधिक सोपे असते. भारान्वित निर्देशांकाचे मापन तुलनेने अधिक अवघड असते. 5वा फरक: प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. अर्थ: जो कर करदात्याच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर आकारला जातो व त्यामुळे ज्या कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो असा कर म्हणजे प्रत्यक्ष कर होय. जो कर वस्तू व सेवांवर आकारला जातो व त्यामुळे ज्या करात करघात एका व्यक्तीवर म्हणजे विक्रेत्यावर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर म्हणजे ग्राहकावर पडतो असा कर म्हणजे अप्रत्यक्ष कर होय. उदाहरणे: वैयक्तिक उत्पन्न कर, संपत्ती कर इत्यादी प्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत. वस्तू व सेवा कर, कस्टम ड्युटी इत्यादी अप्रत्यक्ष कराची उदाहरणे आहेत. अशा प्रकारे आपण भाग पहिल्यामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. लवकरच भाग दुसऱ्यामध्ये तिसरा आणि चौथा प्रश्न आपण सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी. त्याचप्रमाणे 2021 पासूनच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, बोर्ड प्रश्नपत्रिका, प्रथम सत्र, युनिट टेस्ट या सगळ्यांच्या प्रश्न आणि उत्तर या दोन्ही स्वरूपामध्ये मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.